यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा शास्त्रम तस्य करोति किम लोचनाभ्यम विहीनस्य दर्पणः किम करिष्यति. ज्याच्याकडे स्वतःची विवेक बुद्धी नाही त्याला शास्त्र देखील फारसा उपयोगी पडत नाही. हे जसं आंधळ्या व्यक्तीला आरशाचा काही फायदा नसतो तसंच आहे ते. 1 जून पासून गुरुचा प्रवेश कर्क राशीमध्ये झाला आणि तो कन्या राशीसाठी अवघ्या 13 वर्षानंतर लाभस्थानात आलेला आहे. आणि हा लाभस्थान जे आहे हे तुमचं इच्छापूर्तीचं स्थान आहे. प्रभावशाली संपर्क वाढवणार आहे, सामाजिक प्रतिष्ठा वाढवणार आहे आणि फार जुने तुमची काही उद्दिष्ट असतात आयुष्यातली ती पूर्ण करणार हे स्थान आहे. आणि विशेषतः गुरु कर्क राशीमध्ये सर्वात बलवान मानला जातो, उच्चस्थ मानला जातो. मात्र लक्षात घ्या, कन्या राशीच्या लोकांनी एक गोष्ट समजून घ्यायलाच पाहिजे की हे गोचर कधी अचानक चमत्कार घडवत नाही. किंवा असंही वाटेल की हा गोचर लॉटरी लागण्याचा किंवा एका रात्रीत आयुष्य बदलेल असं काही नाही होणार. उलट हे गोचर अनेक वर्षांच्या प्रयत्नांचे, मेहनतीचे, कौशल्याचे आणि संयमाचे विशेष फळ मिळवून देईल. कारण की 11 भाव हा भाग्याचा नाहीये, तो लाभाचा आहे. म्हणून ज्या क्षेत्रात तुम्ही आधीच मेहनत घेतली आहे, जिथे तुम्ही स्वतःला विकसित केले आहे, जिथे तुम्ही सातत्य ठेवले आहे ना, त्या क्षेत्रात आता तुम्हाला परिणाम दिसतील. म्हणून मला हे गोचर जे आहे ना कन्या राशीसाठी विशेष वाटतं. तुमच्या राशीचा स्वामी बुध आहे. बुध हा नेहमी विश्लेषण करणारा असतो, निरीक्षण करतो, त्या चुका शोधून काढतो, नियोजन करतो. म्हणून कन्या राशीच्या व्यक्ती अनेकदा इतरांपेक्षा जास्त मेहनत घेतात, पण स्वतःच्या कामाचे जे श्रेय असतं ना तेच घेण्यात मागं पडतात. आणि काही वेळा ते इतके परिपूर्णतेच्या मागे लागतात की संधी पण हातात निघून जाते. काही वेळा कसं होतं की त्या व्यक्ती सतत सुधारणा करत राहतात पण स्वतःची प्रगती देखील करून घेत नाही. अशा परिस्थितीत 11व्या भावातील गुरु एक महत्वाचा बदल घडवून आणेलच. तो तुमच्या मेहनतीला योग्य लोकांपर्यंत पोहोचवेल, योग्य संपर्क तो निर्माण करू शकेल आणि तुमच्या ज्ञानाला आर्थिक मूल्य मिळवून देऊ शकेल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या प्रयत्नांचे परिणाम जे आहे ना ते तुम्हाला समोर दाखवून देईल, जे आधी तुम्हाला पण कळत नव्हते. या काळात केवळ 11व्या भावातील गुरु महत्वाचा मानता येणार नाही, कारण की त्याच्या दृष्टी पण अत्यंत प्रभावशाली असतात. त्या गुरुची जी 5वी दृष्टी आहे ती तुमच्या पत्रिकेच्या किंवा राशीच्या 3य भावावर पडते, 7वी दृष्टी 5म भावावर पडते, 9वी दृष्टी जी आहे ती 7म भावावर पडते. याचा अर्थ आहे की गोचर केवळ लाभ आणि उत्पन्नापुरतच मर्यादित राहणार नाहीये. ते काय करतं, तुमचं संवाद कौशल्य वाढवतो, धैर्य वाढवतो, मार्केटिंग करण्याची स्किल्स वाढवतो, शिक्षण, संतती, प्रेमसंबंध, विवाह, भागीदारी, सामाजिक संबंध, बांधिलकी या सर्व क्षेत्रांवरती या गोचरीचा चांगला परिणाम असणार आहे. म्हणून मला असं सांगू वाटतं की आयुष्यात एका क्षेत्रात बदल सुरू झाला आणि त्याचे परिणाम इतर क्षेत्रावरती कसे दिसू लागतील हे पण तुम्हाला लक्षात येईल. पण वास्तव काय सांगतं की हा काळ नक्कीच सकारात्मक आहेच, परंतु प्रत्येक लाभासोबत जबाबदारी देखील असते ना. उत्पन्न वाढेल तर अपेक्षा देखील वाढतील ना. नवीन संपर्क मिळतील तर योग्य आणि अयोग्य लोकांमध्ये पण तुम्हाला फरक करावा लागेल ना स्वतःहून. यश मिळेल पण थोडस नम्रता टिकवावी लागेल. हा काळ फक्त लाभ मिळवण्याचा नाही, तो त्याचे योग्य व्यवस्थापन करण्याचा आहे. म्हणून या गोचरीचा मुख्य संदेश असा आहे की ज्या मेहनतीचे फळ तुम्हाला आतापर्यंत दिसत नव्हते ना ती मेहनत आता तुम्हाला परिणाम देईल. ज्या दारांवर तुम्ही अनेक वर्ष टकटक करत होता ना त्यापैकी काही दारे आता उघडू शकतात. पण लक्षात ठेवा, गुरु संधी निर्माण करतोच आणि त्या संधीचे यशात रूपांतर करण्याचे काम मात्र तुम्हाला करावे लागेल. म्हणून कन्या राशीसाठी हा काळ केवळ फक्त नशिबाचा नसून योग्य वेळी योग्य फळ मिळण्याचा काळ ठरणार आहे. ठीक आहे, हा गुरु तुमची इच्छा पूर्ण करतो, पण काही गोष्टी अचानक घडणाऱ्या असतात आणि त्या पूर्वी केलेल्या परिणामांचे एक नैसर्गिक प्रयत्न असतात. तसंच काही घडेल. म्हणजे नोकरी करणाऱ्यांसाठी काय होतं की गेले काही वर्ष अनेक लोकांना असं वाटले की मी खूप काम केलं पण त्याची दखल फारशी घेतली गेली नाही आणि काहींना सतत जबाबदाऱ्या मिळाल्या असतील पण अधिकार कमी मिळालेले असतात आणि काही इतरांच्या चुका दुरुस्त करण्यातच तुमचा वेळ वाया गेला आणि श्रेय मात्र दुसऱ्याला मिळालं. म्हणून 11व्या भावातील गुरु अशी परिस्थिती जी असतो की नाही ह्याच्यामध्ये तो बदल घडवून आणतो. तुमच्या कामाची क्वालिटी सुधारते, सातत्य सुधारतं आणि तुमच्या कामाची जास्त दखलही घेतली जाते. काही व्यक्तींना प्रमोशन मिळते, इन्क्रिमेंट्स मिळतात, नेतृत्व करण्याची भूमिका मिळते, नवीन जबाबदारी मिळते आणि वरिष्ठांचा एक विश्वास वाढलेला असतो.
आणि मग महत्वाच्या प्रकल्पांमध्ये सहभागी पण होता येतं. विशेष म्हणजे हा काळ कसा आहे, योग्य लोकांच्या नजरेतच येण्याचा आहे. आणि कसं होतं की अनेक वेळा करिअरमध्ये यश फक्त तुमच्या स्किल्स मुळे मिळत नाहीये, योग्य व्यक्तीपर्यंत तुमची क्षमता पोहोचली पाहिजे. अनेक वेळा करिअरमध्ये यश फक्त कौशल्यामुळेच मिळत नाही, योग्य व्यक्तीपर्यंत तुमची क्षमता पोहोचली पाहिजे. आणि 11व्या भावातील गुरु जे आहे ना, तो हेच काम करणार आहे. तसंच ह्या गुरुची 5वी दृष्टी तुमच्या तृतीय भावावर आलेली आहे, जिथे संवाद, धैर्य, मार्केटिंग, लेखन, सादरीकरण आणि स्वतःची मते प्रभावीपणे मांडण्याचा भाव आहे. आणि कन्या राशीचे अनेक लोक उत्तम काम करतात, पण स्वतःची प्रसिद्धी करण्यामागेच ते मागे पडलेले असतात. आणि या काळात हा दृष्टिकोन थोडा बदलेल. कसं होतं की काही व्यक्तींना सार्वजनिक बोलण्याची संधी मिळते, प्रशिक्षण देण्याची संधी मिळते, लेखन किंवा काही जणांना कंटेंट तयार करण्याची आवड लागते, सोशल मीडियावरती जास्त प्रेझेंट राहावं वाटतं. अशा गोष्टीमधून तुम्हाला काय होतं की वेगळी शिकवण मिळते आणि त्याचा फायदा तुमच्या करिअरमध्ये होत जाईल. उदाहरणार्थ कसं असतं की एखादा प्राध्यापक संशोधनामुळे ओळख वेगळीच तयार करतो, एखादा इंजिनियर वरिष्ठ त्यांच्या लोकांसमोर वेगळीच त्यांची क्षमता सिद्ध करतो, एखादा सल्लागार असतो तो आपल्या ज्ञानामुळे नवीन क्लायंट्स आकर्षित करून घेतो. तसंच नोकरीमध्ये होईल. तसंच व्यवसाय करणाऱ्यांसाठी पण हे गोचर जे असेल ना, ते तसंच नोकरी करणाऱ्यांसाठी जसं आहे तसंच लाभदायक ठरणार आहे. म्हणजे कसं आहे, तुमचे क्लायंट्स वाढतील, उत्पन्नात वाढ होईल, बाजारातील तुमचं जे महत्व आहे, विश्वासार्हता आहे, ती वाढेल. ठीक आहे, गेल्या काही काळापासून व्यवसायात स्थिरता असेल पण अपेक्षित वाढ नसेल, तर आता तुम्हाला सुधारणा दिसेल. काही व्यावसायिकांना नक्कीच मोठे करार करण्याची संधी मिळते, रेफरन्स मधून चांगले तुम्हाला प्रोजेक्ट्स मिळतात आणि इन्कमिंगचे नवीन सोर्सेस तयार होतात. ते विशेषतः जे लोक कन्सल्टिंग करतात, एज्युकेशन मध्ये काम करतात, टेक्निकल्स मध्ये काम करतात, आयटी मध्ये करतात, प्रशिक्षण देण्यामध्ये काम करतात, ऑनलाईन व्यवसाय करतात ना, यांना जरा लाभ खूप चांगल्या पद्धतीचे मिळतील. वैद्यकीय क्षेत्रामध्ये असणाऱ्यांना पण चांगले लाभ मिळतील. तसंच ह्या गुरुची दृष्टी जी आहे ना, ती 7व्या भावावर आल्यामुळे नक्कीच तुमची पार्टनरशिप, क्लायंट्स, तुमचे करार, सार्वजनिक संबंध ह्याच्यावरती चांगला गुरुचा प्रभाव पडणार आहे. सकारात्मकता नक्कीच तुम्हाला जाणवायला सुरुवात होईल. त्यामुळे काय होतं, अशा काळात योग्य व्यवसायामध्ये पार्टनरशिप मिळतात, नवीन बिझनेस रिलेशन्स तयार होतात आणि चांगले प्रतिष्ठित तुम्हाला क्लायंट्स मिळतात. आणि काय होतं की अनेक वेळा योग्य व्यक्तीची भेट असते की नाही, ती पुढील अनेक वर्षांचा व्यवसाय बदलू शकते. म्हणून हे त्यापैकी फळ आहे 11व्या भावातील गुरुचं. पण तुम्हाला वास्तवामध्ये राहणाऱ्या काही गोष्टी सांगतो बरं का. सर्व काही सकारात्मक असतं असं मानू नका, कारण उच्चस्थ गुरु काही वेळा व्यक्तीला जास्तच आशावादी बनतो, प्रमाणाबाहेर बनवतो. उदाहरणार्थ कसं असतं की प्रत्येक संधी फायदेशीर आहे असं वाटतं, व्यवसाय खूप वेगाने वाढवण्याचा प्रयत्न करावा असंही वाटतं, नवीन ग्राहकांवरती अंधविश्वास तुम्ही ठेवता आणि उत्पन्न वाढेल या अपेक्षेने तुम्ही जास्त खर्च करता. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. विशेषतः कसं आहे की कन्या राशीच्या लोकांना एक सवय आहे बरं का, की ते अनेक वेळा परिपूर्ण योजना करतात, चांगले प्लॅनिंग करतात, पण काही वेळा अति विश्लेषणामुळे संधी गमवतात. तर काही वेळा उलट मोठी संधी दिसली की नाही, तर जास्त चिकित्सा करून ती संधी घालवतात. या दोन्ही टोकांपासून तुम्हाला दूर राहावं लागेल. तसंच तुम्हाला करिअरमध्ये कोणत्या भागामध्ये जास्त फायदा राहील, म्हणून नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल, कोणाला सर्वात जास्त फायदा होईल. कसं आहे की सातत्याने जे मेहनत करतात, जे नवीन स्किल्स घेत राहतात, शिकत राहतात, लोकांशी संपर्क वाढवतात, स्वतःची क्वालिटी सुधारत आहेत आणि नेहमी लॉंग टर्म विचार करतात. कारण 11वा भाव जो आहे की हा त्वरित यशाचा नाहीये, पण दीर्घकालीन फळांचा तो नक्कीच आहे. म्हणून मला थोडस आध्यात्मिक दृष्टीने पण इथं नमूद करावं वाटतं की मेहनत तर महत्वाची आहे बरं का, पण योग्य लोकांशी योग्य वेळी जोडले जाणं तितकंच महत्वाचं आहे. अंडरलाईन करून ठेवा. आणि प्रत्येक काम करणे पुरेसे नसते, त्या कामाचे मूल्य लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. म्हणून तुम्हाला असं आधी सुरुवातीलाच मला असं सांगू वाटतं की हा काळ कसा आहे, करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने मागील काही वर्षात सर्वात उपयुक्त काळांपैकी एक ठरू शकतो. नवीन संधी मिळेल, सोर्सेस वाढतील, उत्पन्नाचे ग्राहक वाढतील, सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, हे सगळं तुम्हाला चांगलं दिसेल. मात्र यश मिळत असताना थोडी नम्रता, आर्थिक शिस्त आणि निर्णयांमध्ये विवेक राखणं फार गरजेचं आहे. अनेक कन्या राशीच्या व्यक्तींना बरं का असंही पुढे जाऊन वाटेल की मी अचानक काही यशस्वी झालो नाहीये, माझ्या अनेक वर्षाच्या मेहनतीला आता योग्य प्रतिसाद मिळू लागलेला आहे. तसंच मग कुटुंब, नातेसंबंध, वैवाहिक जीवनामध्ये असंच काही आहे बरं का. कारण की ह्याची दृष्टी तृतीय स्थानावर आहे, सप्तम भावावर आहे आणि पंचम भावावर पण आहे. तर काय होतं की 7वी दृष्टी पंचम भावावर आल्यामुळे काय होतं, थोडं
प्रेमसंबंध, संतती, विवाह, जोडीदार आणि कुटुंबातील संबंध या सर्व क्षेत्रांवरती जरा सकारात्मक प्रभाव राहतो. कन्या राशीने एक गोष्ट मात्र समजून घेतली पाहिजे बरं का, की तुम्ही भावना कमी ठेवता, निरीक्षण जास्त करता. कसं होतं की तुम्ही प्रेम असतं पण ते सहज व्यक्त करत नाही आणि त्यांना अशी काळजी राहते की ती काळजी त्यांच्या शब्दांपेक्षा जास्त कृतींमुळे दिसते. अनेक वेळा काय होतं, मनात प्रेम असतं पण समोरच्या व्यक्तीला ते कधी कधी जाणवत नसतं ना. म्हणून गेल्या काही वर्षात काही कन्या राशीच्या व्यक्तींना कुटुंबात असूनही एक प्रकारचा थोडासा भावनिक दुरावा जाणवला आणि काही वेळा त्यांच्या जबाबदाऱ्या वाढल्या. काही वेळा आर्थिक प्रश्नांमुळे तणाव पण निर्माण झाला. तर काही वेळा प्रत्येक जण आपल्याच आयुष्यात व्यस्त असल्यामुळे कुटुंबामधल्या लोकांशी संवाद कमी झाला. म्हणून लाभभावातील गुरु अशा परिस्थितीत सुधारणा घडवून आणू शकतो. कसं आहे, घरामध्ये संवाद वाढेल, एकत्रित निर्णय होतील, शुभ कार्यांची चर्चा होईल, कुटुंबातील सदस्यांमध्ये मदत करण्याची भावना वाढेल आणि अनेकांना असं वाटेल की आता घरातील वातावरण पूर्वीपेक्षा जरा अधिक सकारात्मक वाटत आहे आणि ह्या गुरुच्या दृष्टीने ते काम केलेलंच आहे. आता सप्तम भाव हा विवाहाशी आणि जोडीदाराशी निगडीत आहे. मी सुरुवातीला म्हणालो, काय होतं की 9व्या दृष्टी पडल्यामुळे तुमच्या नात्यांमध्ये एक मॅच्युरिटी तुम्हाला अनुभवच येईल, परिपक्वता अनुभवच येते. काय होतं, तुमचा संवाद सुधारेल, गैरसमज पूर्वीचे असतात ते कमी होतात आणि थोडंसं एकमेकांना समजून घेण्याची एक वृत्ती वाढलेली असते. काही जोडप्यांमध्ये कसं होतं की भविष्यासंबंधी महत्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. म्हणजे उदाहरणार्थ घर खरेदी करणे, मुलांच्या शिक्षणाचे नियोजन, चांगली आर्थिक गुंतवणूक किंवा कुठेतरी शिफ्ट व्हावं, स्थलांतर करावं, या गोष्टीवरती जरा चर्चा, विचार विनिमय घरामध्ये होऊ शकतो. पण लक्षात घ्या, वास्तव काय सांगतं की गुरु नाते मजबूत करेल पण तो व्यक्तीचा स्वभाव कधी बदलत नाही. कारण कन्या राशीच्या व्यक्तींना एक सवय असते बरं का, की त्या अनेक वेळा प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करत बसतात आणि तर्क शोधतात. तसंच नात्यांमध्ये काय करतात, प्रत्येक शब्दाचा अर्थ काढतात, कृतीचे निरीक्षण करतात आणि समोरच्या चुका त्यांना पटकन लक्ष देतात. इथंच समस्या निर्माण होईल ना. काय होतं की काही वेळा मग जोडीदाराला असं वाटेल की समोरची व्यक्ती मला समजून घेण्यापेक्षा माझं जास्त मूल्यांकनच करत आहे. म्हणून या काळात नात्यात परिपूर्णतेपेक्षा स्वीकार जास्त महत्वाचा असतो. तसंच जे लोक अविवाहित आहेत ना, त्यांच्यासाठी पण विवाह योग सुरू झालेला आहे, कारण सप्तम भावावरच गुरुची दृष्टी आलेली आहे. कसं असतं की योग्य स्थळ मिळणे, गंभीर नात्यांची सुरुवात होणे, विवाहाची चर्चा पुढे जाणे, कुटुंबाच्या संमतीने नाते ठरणे, यासारख्या घटना ज्या असतात ना, त्या अनुभवाला येऊ शकतात. एक वास्तव आहे बरं का, की कन्या राशीचे लोक जोडीदार निवडताना अनेक निकष लावतात. ठीक आहे, हे काही चुकीचं नाहीये, पण काही वेळा परिपूर्ण व्यक्तीच्या शोधात योग्य व्यक्ती देखील नाकारली जाते ना. आणि हा गुरु त्या विचारामध्ये संतुलन आणण्याचा प्रयत्न करू शकेल. काय झालेलं आहे की पंचम भावावरची जी गुरुची दृष्टी आहे की नाही, ती एक मानसिक समाधान आणून देईल. काय होतं, ह्या दृष्टीमुळे थोडस प्रेमसंबंधांमध्ये स्थैर्य येतं. संतती संबंधी शुभ बातमी पण येऊ शकते. मुलांच्या प्रगतीमध्ये तुम्हाला जरा थोडं समाधानकारकता वाटेल. कन्या राशीच्या पालकांना त्यांच्या मुलांबद्दल शैक्षणिक प्रगती किंवा इतर कला कौशल्यामध्ये प्रगती होणे, ह्यामुळे त्यांना अभिमान वाटू शकेल. असे काही प्रसंग पण घडतील. लक्षात घ्या, फक्त नात्यांना कुठेतरी ऑफिसमध्ये तुम्ही हँडल करता तसं हँडल करू नका. प्रत्येक गोष्ट मोजता येत नसते आणि प्रत्येक भावना ही तर्काने समजवता येत नसते. प्रत्येक नात्यामध्ये काहीतरी अपूर्णता असतेच ना. म्हणून काही टीका करणं योग्य नाहीये. प्रत्येक गोष्ट दुरुस्त करण्याचा प्रयत्न पण करू नयेत. जोडीदाराच्या भावना कमी लेखू नका. स्वतःच्या अपेक्षा स्पष्टपणे व्यक्त करा. लक्षात घ्या, असं जर तुम्ही वृत्ती तुमची ठेवली तर तुम्हाला सगळं काही चांगलं असून पण चांगलं वाटेल. ते नाते टिकवण्यासाठी योग्य असणं पुरेसं नाही ना. समजूतदारपणा नेहमी आवश्यक असतो. कुठल्याही नात्याचा तर्कावरती पाया उभारत नाहीये, तो स्वीकार करण्यावरती उभारलेला असतो. म्हणून तुम्हाला ह्या नात्यांबाबतीत मला असं सांगू वाटतं जाता जाता की तुमच्या नात्यांमध्ये सकारात्मक बदल घडतील, संवाद वाढेल, नाती अधिक स्थिर होतील, विवाह किंवा संतती संबंधी पण घडामोडी चांगल्या घडून येतील. मात्र नात्यांमध्ये विश्लेषण, टीका, वेगळाच दृष्टिकोन, आग्रह, ह्या गोष्टी जर तुम्ही जरा कमी केल्या तर गुरुचा सुंदर तुम्हाला अनुभव येईल. तुम्हाला असं वाटेल की लोक बदललेले नाहीत, पण त्यांना पाहण्याचा माझा थोडा दृष्टिकोन बदललेला आहे, त्यामुळे नातीही बदलू लागली ना. आता थोड्या वेळापूर्वी जसं विवाह योगाबद्दल बोललो ना, तर कुटुंब, परिवार, कार्यक्षेत्र ह्यामधून तुम्हाला स्थळ येऊ शकतात. आधीपासून सुरू असलेले नाते देखील विवाहाच्या पुढे नाही जाऊ शकते. मात्र फक्त आकर्षण किंवा घाईघाईत निर्णय घेण्याच्या ऐवजी स्वभाव, मूल्य, भविष्यातील बदल ह्यांचा दृष्टिकोन विचार घेणं फार महत्वाचं आहे. योग्य व्यक्ती शोधण्या इतकेच योग्य निर्णय पण घेणं महत्वाचं असतं ना. ते पण तुम्ही लक्षात घ्या.
एकूणच कसं आहे, कन्या राशीसाठी हा जो ऑक्टोबर शेवटपर्यंतचा जो काळ आहे ना, हा गुरुच्या प्रभावात जास्त असणार आहे. नवग्रहांमध्ये सर्वात बलवान गुरु आहे, त्यामुळे त्याचा प्रभाव तितका पडतोच. ह्या दृष्टीमुळे काय झालेलं आहे की पुढचे जी गोचर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मंगळ, रवी ह्यांचे गोचर जरी त्रासदायक असले तरी तारणहार गुरु जो आहे की नाही, तो तुम्हाला फार सपोर्ट करणार आहे. म्हणून कन्या राशीला मला जाता जाता सांगू वाटतं की पूर्वी केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला दिसू लागेल आणि हा काळ तसाच असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी पण नियमित अभ्यास करा, शिस्त ठेवा, सातत्य ठेवा आणि तुमचा आत्मविश्वास तर नक्कीच वाढणार आहे आणि अनेकांना चांगले परीक्षेमध्ये परफॉर्मन्स देण्याचे योगही तयार झालेले आहेत. पण अभ्यास आणि सातत्य तुमच्यासाठी महत्वाचं आहे. एकाग्रता तर तुमची हळूहळू आता निर्माण होतच चाललेली आहे. तर आरोग्याच्या बाबतीत पण योग्य शिस्त आणि जीवनशैली जर तुम्ही ठेवली की नाही, तर ऊर्जा आणि मानसिक स्थैर्य दोन्हीही वाढवणारा हा काळ ठरेल. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.